पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय सतीश साठी. एक आक्रमक फलंदाज सतीश सातत्याने गिरीश संघातून खेळताना पाहिलं आपण. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागला होता, परंतु पाहिलं तर गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने श्रीगणेश झालाय बिंदास संघाचा. तर स्ट्राईकला गेले ते गोपाचा सितारा मिस्टर उदय. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. नक्कीच दोन्ही फलंदाज करावा लागेल, कारण आता चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि स्कोरबोर्डवर धाव फक्त एकच लागलेली आहे. कारण फ्री रजिस्ट्रेशन पाहिलं तर लॉंग ऑन आणि मिड विकेट रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत 30 सर्कलच्या बाहेर. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर ऑफसाईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण अक्षय गडक यांना. कालच्या दिवसामध्ये थोडेसे महागडे ठरले होते, परंतु आता चांगला कमबॅक केलाय. यावेळेस फिंगर रोल केली होती. चांगलं चेंडू आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण संजय सुतार यांच्याकडून. एका जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय मिड ऑन साइडला. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. SDJ यस थँक्यू डीजे. आता फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहतील तर खुललेलं असेल, कारण 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य हा गोलंदाज पाहिला तर अप्रतिम गोलंदाजी करताना पाहिलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा काय गोलंदाजी केली होती आदिवांनी, परंतु आज तसंच काम काहीतरी करावं लागेल, कारण आपला घरचा संघ आहे आणि घरच्या संघातून सातत्याने चांगलं प्रदर्शन केलंय त्यांनी. तर फील्ड रिस्ट्रिक्शन पाहतील तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट रिजन मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. हा तो चेंडू पुन्हा एकदा डॉट. सातत्याने उदयवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज आदू यांनी. यावेळेस पाहिलं तर पॅचची लिडिंग एज 2 क्षेत्ररक्षक येतात आणि पाहिलं तर चांगला जेल घेतलाय निकेश सुतार यांनी आणि पहिला हादरा बसतोय बिंदास संघाला. उदय बॅक टू डगआउट गॉन. यस धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज विवेक गोवारी. एक फॉर्मॅट मध्ये आई जीवदानी गिरीज या संघातून सातत्याने खेळताना पाहिलाय, परंतु आज पाहिलं तर आजच्या घरच्या संघातून खेळताना पाहतो आपण स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला आता आपली जागा दाखवायची आहे, कारण धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती आहे. 1
दोन चेंडू फेकून झाल्यात आणि धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोर बरोबर 4 लागलाय. पुढचा चेंडू आदू यांचा पुन्हा एकदा विवेक साठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. थोडासा भरकटलेला चेंडू होता. विकेट घेतल्यानंतर आदूंनी जास्त प्रेस जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच कारणाचं पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. यावेळेस पाहिलं तर थोडंसं पावलं चुकताना पाहतोय. दर्पण आहे कारण विवेक सर्ग फलंदाज आता बॅटिंग मार्क वरती आलाय. ज्यांनी कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती झुकवलाय तोच विवेक बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. लगातार दुसरा हादरा. बॅक टू बॅक विकेट होते. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवला स्ताल. आलू मी तेरा तिना ना जग मला भेट निसेना. आलू मी तेरा तिना ना जग मला भेट निसेना. थँक्यू डीजे. एक सुमधुर संगीत ऐकलं आपण डीजे महेश यांचं. पुढचे चेंडू पुन्हा एकदा आदित्य घेऊन चाललेलं. आदित्यसाठी बॅटिंग मार्कवरती आदित्य आल्या तर एक भर दाखलीचा खेळाडू पाहतोय. पण यावेळेस पाहिलं फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. स्वतःचं खातं उघडलंय आदू यांनी. सतीश अजून सुद्धा स्ट्राईक वरती आहेत आणि सतीश यांना चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सतीशकडे नक्कीच कर्णधार बघत असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. पुन्हा एकदा येतो निर्धाव चेंडू. या षटकामध्ये पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव होता. दुसरा चेंडूवर गडी बाद झाला. तिसरा चेंडू वाईड. तिसरा चेंडूवर विकेट गेली. चौथा चेंडू सिंगल आणि पाचवा चेंडू डॉट. लास्टचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. जास्त पेस जनरेट करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय धाव संख्या. शेवटचे चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं आणि सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 4-8 या आकड्यावरती. या षटकाचा मध्ये विचार केला तर 4 धावा आल्या तर 2 वाईड आणि 2 सिंगल आल्यात. पीछे बंदा है. मार मार मार. याला समजत नाही आता. यस थँक्यू डीजे. चला साई इलेव्हन बंगली आणि बाप्पा मोरी या दोन्ही संघाच्या कर्णधार जर आले असतील उपस्थित असतील तर तुम्ही कृपया करून समोरच्या कक्षाजवळ येऊन बसायचं आहे कारण यानंतर या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. बाप्पा मोरिया आणि साई इलेव्हन बंगली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. नवीन गोलंदाज विशाल सतीशसाठी पहिला चेंडू घेऊन वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन विशाल बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय. चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. 4 धावा. आक्रमण केलाय
कोंडी फोडलाय. ज्या बेड्या ठोकल्या होत्या मागच्या 2 षटकामध्ये सतीश यांच्यावरती, त्या बेड्या तोडल्यात आणि पहिला चेंडू फेस करताना विशाल यांच्यावरती आक्रमण केलंय. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर. असे मोठे फटक्यांची गरज आहे बिंदास संघाला, कारण संघ अडचणीमध्ये आहे. विशालांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. मी बोललो होतो बेड्या तोडल्यात सतीश यांनी. मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलंय विशाल वरती. दर्पण होतं सतीश वरती, दर्पण होतं आणि परंतु ते दर्पणाला झुगारून स्वतःला सिद्ध करण्याचं काम चालू केलंय. लगातार 2 चेंडू 2 मोठे फटके आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल वरती. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. काय क्षेत्ररक्षण केलंय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला आणि थ्रो करत पण 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला, 20 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालांचा सतीशसाठी. यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल आला, परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. जस्ट डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालांचा आदित्यसाठी. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू हवेत आहे बराच काळ. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. पुन्हा एकदा विकेट प्राप्त होताना पाहतोय पण आदू बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती मंद पावलाने चाललेला पाहतोय आपण मिस्टर रोहित यांना. आदूंनी चांगला फटका सजवला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये रेडार मध्ये नव्हता चेंडू. त्याच कारणास्तव पाहिलं तर चांगला झेल घेतलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक केलाय विशाल यांनी. नवीन फलंदाज रोहित बॅटिंग मार्क होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पुल केलाय. पुन्हा एकदा आपण फ्रेम मध्ये तोच क्षेत्ररक्षक पाहतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट येताना पाहतोय. रोहित गोल्डन डकचा शिकार गॉन. पोपई पीक आया वाडीन पोपई पीक आया मंगारी बघना गो मालिक दिक आया वाडीन पोपई पीक. थँक्यू डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 21. षटकार चौकार आला. त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज विशालांनी. 2 गडी महत्वाचे गडी बाद केलेत. रोहित आणि आदू यांना पाठवलंय डगआउट मध्ये. शेवट षटक हाताळण्यासाठी प्रणित सुतार यांना पाहतोय.
राईट आर्म राऊंड विकेटचा मारा प्रणित त्यांचा पहिला चेंडू सतीश साठी. सतीश अजून सुद्धा पाहिले तर स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, परंतु तिकडे शतरक्षक तैनात होता आणि यावेळेस करत नाही चुकी. सतीशच्या खेळीला पूर्ण लागतोय. गॉन. नक्याला गो आया तू डोंगराला जाय, न पल्या ये रस्त्याला दुखतीन पाय, निरोप आलाय तो येस सर, थँक्यू डीजे. चला बाप्पा मोहळा संघाचा कर्णधार, बाप्पा मोहळा संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. यानंतर टॉस होणार आहे. बाप्पा मोहळा संघाचा कर्णधार विजय मोरे किंवा चला बाप्पा मोरे संघाचा कर्णधार बाप्पा मोरिया वारंवार तुम्हाला कॉल करतोय, कृपया करून तुम्ही यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, कृपया करून याची नोंद करून घ्यायचंय. पहिल्या चेंडूटी गडी बाद केलाय, मोठा हादरा बसवलाय. नवीन फलंदाज जय बॅटिंग मार्क वरती. पुन्हा एकदा पाहतो डाव्याशीच्या भरपूर बाहेर, पंचांचा हात दोन्ही समांतर आणि धाव एक अवांतर. यावर त्याच्या मध्ये धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 22 अनबोर्ड. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये वारा पाहिला तर लेग साईडच्या दिशेने वाहतोय, परंतु तशी बॅटिंग काही होत नाही. यावेळेस पहिला मिस्टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय अक्षय गडाख आणि अक्षय कोणती चुकी करत नाही. जय यांच्या खेळीला पूर्ण राखतोय. फलंदाज मिस्टर रजत बॅटिंग मार्क वरती. बाप्पा मोरे संघाच्या कर्णधार मनोज जरा धाव द्यायचंय. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या ऑन बोर्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील रजतांना. यावेळेस पाहिलं तर पायामध्ये बेड्या ठोकलेला पाहतो आपण, कारण फुटवर्क नाहीये त्याच कारणाचं पाहिलं तर निर्धाव चेंडू येताना पाहतोय. प्रणित यांनी चांगले कमबॅक केलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रणित यांचा रजतसाठी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे विकी, जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. त्या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येचा फलक पाहिलं तर पुढे सरकते 24 या आकड्यावर पोहोचते. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. एखादा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिला लोअर फुल्ट चेंडूचा पुल केलाय. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर एका टप्प्याने 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू असेल. या शेवट चेंडूवरती अजून एक मोठा फटका आला तर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचं काम होईल, परंतु जर तरला थारणे शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया आपण. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुल केलाय. फटका तर फसलाय. चेंडू खाली 2 शतरक्षक येत आहेत आणि यावेळेस आदू करत नाही चुकी. विकेट जाते शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय
28 या आकड्यावरती 29 धावांचा आव्हान ठेवलाय ते बिंदास संघाने. थँक्यू डीजे. चला साई 11 बंगली संघाचा कर्णधार आणि बाप्पा मोर्या दोन्ही पण टॉस बॉक्स मध्ये यायचंय कर्णधारांनी. आणि यांचे नक्कीच नाणेफेक करतील आमचे संजय सुतार, स्वर्गवासी जमनाभिषेक सुतार यांचा द्वितीय पुत्र संजय सुतार यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. आता होणारा सामना बाप्पा मोर्या वर्सेस साई 11 बंगली या दोन संघामध्ये नाणेफेक होत आहे. तर नाणेफेक होते. संजय सुतार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात जाते. एका बाजूला सायलेंट बंगली तर दुसऱ्या बाजूला बाप्पा मोर्या. छापाचा कॉल आहे, बघूया काट आलाय. मान्यवर विनंती करतो तुम्ही दोघांना ऑल द बेस्ट करा. काट आलाय. टॉस जिंकलाय सोनू, काय असेल? मी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कालचा दिवस सुद्धा बघितला असेल तू, कारण फर्स्ट फिल्डिंग घेतल्यानंतर डिफेंड करणं चांगलं पडते. तेच आम्ही कालचे सामने बघितले आणि डिफेंड करणं थोडं सोयीस्कर जाते म्हणून त्यासाठी डिफेंड करणार. नक्कीच. आणि आज तुमची प्लेइंग 11 पूर्ण असेल का? प्लेइंग 11 आहे पूर्ण, आता बघू ऑन द वे आहेत. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. टॉस हरलाय, जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असती. नक्की तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 40+. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे की बाप्पा मोरे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी गोलंदाजी स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बंगली संघाला. ओव्हर टू यू डीजे. सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिथूनच सर्वांना उतरायचं आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. कृपया करून सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. तुम्हाला खेळाडू कक्षाचा वापर करणं गरजेचं आहे. मध्ये आपण परत येतोय. एक छोटंसं आव्हान ठेवलंय 4 षटकामध्ये 29 धावांचं ते संपुष्टात आणण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज झुंजार संघाचे अक्षय गडक आणि जितेश सुतार. स्ट्राईकला जितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षय गडक यांना. आणि बॉलिंग मार्कवरती विवेक गोवारी. पहिला चेंडू विवेक यांचा. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क. पहिला चेंडू येतोय निर्धाव. विकेट घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल, छोट्या धावसंख्येचा जर डिफेंड करायचे असतील तर विकेट घेणं गरजेचं आहे. बघूया पहिला चेंडू निर्धाव आलाय. दबाव टाकण्याचं काम नक्कीच विवेक करतील. 30 सर्कलच्या बाहेर पाहते तर 2 शतक पाहतोय पण उदय आणि सतीश यांना.
एक लॉंग ऑन रिझन मध्ये आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहतोय आणि एक विकेट रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक तैनात आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा जितेसाठी. यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. निर्धाव येताना पाहतोय चेंडू. फलंदाजावरती दबाव आणण्याचं काम चालू केले आहे कारण सरळ सरळ निर्धाव चेंडू जेवढे येतील तितकं प्रेशर येईल फलंदाजावरती. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. जिथे सुतार पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पहिला लोअर फुल आहे झुंजार संघाचा श्री गणेश झालाय या सिंगलच्या मदतीनं. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय झुंजार संघाचा हार्दिक पांड्या, अक्षय गडक. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस. एकदा पाहतो निर्धाव चेंडू येताना पाहतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय विवेकांना कारण 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. अप्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण विवेक गोरे यांच्या मार्फत. विवेकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा झेल निसटलाय. असे जल चिपकतात परंतु ते चिपकला नाही आणि याच कारणास्तव पाहिलं तर अक्षय गडक सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. हा जर झेल झाला असता तर मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला असता नक्कीच परंतु जर तरला थारा नाहीये आणि पाहिलं तर झेल सुटलंय अक्षय गडक सारख्या फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. षटक संपलेलं पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्येचा पाहिले तर फक्त आणि फक्त 1 या आकड्यावर जाऊन पोहोचतंय. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये. कुठेच जाऊ नका, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊया. यस डीजे. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण उदय. एक नवा गोलंदाज पाहतोय आपण उभारता सितारा पाहतोय गिरीश संघाचा उदय. बॉलिंग मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेटचा मारा जिथे साठी पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सिंगल धाव दिली. दुसरं षटक हाताळण्यासाठी उदय फील्ड रिक्शन आता खुललेलं आहे. बघूया 5 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. पहिल्या चेंडू उदय यांचा जितेसाठी. हाफ ट्रॅकल होता पूल केलाय. विवेक येतोय चेंडू खाली आणि करत नाही चुकी. जिथे सुतारच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. गान यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर आदू यांना.
स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. कारण सकाळ सतरा आहे, सकाळ सतरामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही, त्याच कारणाचा पहिला हा चेंडू सुद्धा बाउंड्री यांच्या पार नाही गेला. दुसरा चेंडू उदय यांचा, नवीन फलंदाज आदू. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क पुन्हा एकदा पाहतोय, निर्धाव चेंडू येताना पाहतोय. अक्षय गडक अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त एक या आकड्यावरती आहे. 1.2 चेंडू मागे धावसंख्या फक्त एक, आणि एक महत्वाचा खेळाडू सुद्धा बाद झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅगर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु 45 वाईटचा येतोय. एक अवांतर वाईट +1. या दोन धावा येतात. या दोन धावांची धावसंख्याचा फलक आता पुढे सरकते 3 या आकड्यावर. थोडासा दिशाहीन चेंडू होता, त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी वाईटचा इशारा केला, आणि वाईटमुळेच एक अवांतर धाव सुद्धा ऍड करण्यात आली. अक्षयसाठी पुढचा चेंडू होतो यांचा हाफ ट्रॅगर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर बाउन्सरचा वापर केला होता, पण तो चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पुन्हा एकदा पाहतो अवांतर चेंडू येताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. उदय थोडस दर्पणामध्ये येताना पाहतोय. दबाव आहे उदयवरती, कारण अक्षय गडक सारखा फलंदाज बॅटिंग मार्कवरती अजून सुद्धा आहे. अक्षयची विकेट महत्वाची असेल या सामन्यामध्ये. एकदा हाफ ट्रॅगर बॉल आहे, बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. अक्षय गडक बॅक टू डगआउट गॉन. आलाय अक्षय गडत पाहिलं तर सिल्वर डकचा शिकार झालाय. एकही धाव न करता बाद होऊन परतलाय अक्षय गडक सारखा फलंदाज. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विकी सुतारांना. उदय यांनी चांगली कमबॅक केलंय. उदयचा पुढचा चेंडू विकी साठी. यावेळेस पाहिलं तर हाफ ट्रॅगर बॉल होता, पुन्हा एकदा पूल केलाय. फटका तर फसलाय, चेंडू खाली 2 शतरक्षक येत आहेत, आणि एक करतोय चुकी. विवेक गोराईने जीवनदान दिलंय विकी सुतारांना, आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. जीवनदान दिलंय विकी सुतार यांना. विकी सारखा फलंदाजाला जीवनदान मिळालंय. त्याचा संधीचं सोनं नक्कीच विकी करणार, कारण संघ अडचणीमध्ये आहे. अजून सुद्धा धावाचा वेग पाहिला तर धावा जाऊन पोहोचला फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड वरती 5 धावा. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उदयनचा पुढचा चेंडू आदूसाठी. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला आडवा बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस. पंच शेवटचा बॉल बाकी अजून. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. या षटकातील शेवट चेंडू असेल आदूसाठी. बघूया पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस. चेंडू जातो निर्धाव. आता समीकरण झालंय 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे आहेत. 12 चेंडू 24 धावा.
खूपच रंगतदार सामना कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं मोठीशी आलू काल ना कुणी कुठे घालवला ताल. आलू मी ते अभिना जगमग भेटली ना. आलू मी ते अभिना जगमग भेटली ना. यासह थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिस्टर आदू. विकी सुतार यांना जीवनदान मिळालंय. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे विकी यांना, कारण संघ आता पाहिलं तर 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 2-4 रन रेटने जावं लागेल प्रत्येक चेंडू मागे. खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना चालू आहे. आपण पाहतो पहिलाच सामना रफ अँड टफ. अजून तर पहिला चेंडू विकीसाठी. यावेळेस पहिला तर लोअर फुल टच चेंडू होता, कन्वर्ट करण्याची गरज होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू होता निर्धाव. आदू याने काय गोलंदाजी हाताळलाय बिंदास संघाने. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदू यांचा विकीसाठी. यावेळेस पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू होता लॉंग लेग रिझनच्या बाहेर. षटकार. यस सर थँक्यू डीजे. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि विकी सुतार यांनी दाखवून दिलंय की माझा झेल सुटलाय, तर मला आता संघासाठी संघ माझा अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मला करावं लागेल. षटकार आलाय. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आदित्य. यावेळेस मला ओव्हरपेच चेंडू होता. आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा तो निर्धाव चेंडू. कमबॅक केलाय आदू यांनी. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय पण निर्धाव येताना पाहतोय. आता 18 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु त्यांनी पुन्हा एकदा केलंय चुकी. झेल सुटलाय. विकी सुतार यांना एक जीवनदान मिळालंय. मग तिकडे क्षेत्ररक्षक रोहित होता आणि रोहित यांनी पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल सुटलाय. झेल सोडलाय. विकी सुतार यांना जीवनदान दिलंय. मला वाटतं आज दूध साखर जास्त खाऊन आले, तर त्याच कारणास्तव पाहिलं तर झेल सुटतात त्यांचे. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आदू. बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. आदू बॅक टू डगआउट गॉन. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर विशाल कोदे. विशाल यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं, तोच विशाल आता बॅटिंग साठी गेलाय. सात चेंडू 17 धावांची आवश्यकता.
या षटकाची शेवट चेंडू असेल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे बराच काळ. स्वतः गोलंदाज येतोय फॉलो थ्रू मध्ये, झेल सुटतोय आणि फक्त आणि फक्त एक धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आता समीकरण झालेलं आहे 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. यस डीजे. नंबर पाहिजे सातला बांधू आपण लग्नाची गाठ. सातावतीन मला बसव गाडीत. तेराव तेराला इच्छा कर जरा. 13व 32ला नखर माझे 36. 32व 2ला कर मला फोन. 2व 100ला पुरा माझा नंबर. नाजून मैतर तुझा पसर. नाजून मैतर तुझा पसर. नाजून मैतर तुझा पसर. नाजून मैतर तुझा पसर. नाजून नंतर माझा फसा. नाजून नंतर यस थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग जास्त होते. बिंदास संघ ऑलरेडी आपण सामना उशिराने चालू केलाय. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पंच कृपया करून ताकीद द्यायचे, कारण टीम मीटिंग साठी सर्व क्षेत्ररक्षक येणं गरजेचं नाहीये. फक्त कॅप्टन आणि बॉलर आला तर चालेल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर राजू. 6 चेंडू 16 धाव्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 षटकार खेचणं गरजेचं आहे. ती ताकद, ती कुवत या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. विकी आणि विशालकडे आहे, परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असले तरी मैदानावरती स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये आहे. 2 षटकारांची आवश्यकता आहे. 16 धावा 6 चेंडू. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू राजू यांचा. विशाल साठी राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर यस यू मिस. आय डेफिनेटली इट. फर्निचर डिसमिस. विशाल कोदे बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. सर टीम मीटिंग घेऊ नका, कृपया करून टीम मीटिंग घेऊ नका. सर्वांनी जरा बाउंड्री लाईन वरती जायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका कृपया करून. पंच टीम मीटिंग करतायत. टीम मीटिंग जरा कमी करा सांगा. प्रत्येक चेंडू मध्ये टीम मीटिंग करायला गेलं तर अजून टाइम होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अजित. पाच चेंडू मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, परंतु पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. आता स्ट्राईक वरती आलाय विकी, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता. तो जो फलंदाज बॅटिंग मार्क वरती येताना पाहतो आपण. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे षटकार. मॅच मध्ये पलटफेर करू शकतो. विकी कडे ताकद आहे. बघूया पुढचा चेंडू राजू यांचा. यावेळेस पाहिलं तर यस LBW रूप मध्ये गडी बाद होताना पाहतो आपण. विकी सुतार बॅक टू डगआउट गॉन. चला टीम मीटिंग कमी करा.
यस डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज प्रणित. खूपच रोमांचक सामना पाहता आपण. यावेळेस पाहिला तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस. बॅक टू बॅक विकेट. आणि आता पाहिलं तर सामना जवळ जवळ झुकलेला आहे बिंदास संघाच्या साईडून. कारण कमी धावसंख्या असताना चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विवेक यांनी फक्त आणि फक्त एक धाव दिली. दुसरे षटक हाताळा उदय यांनी आणि उदय यांनी 4 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताळलं ते आदू यांनी तिकडे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर आता शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता होती आणि पाहिलं तर 16 धावा चेस करताना लगातार विकेट गेल्यात झुंजार संघाच्या. जो प्रथम दावेदार होता झुंजार संघ मला वाटतं पहिल्याच फेरीतून बाहेर होताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फर्निचर डिस्मिस होताना पाहतोय. काय गोलंदाजी केलाय राजू यांनी अप्रतिम. मला वाटते हॅट्रिक घेतली आहे. विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. अप्रतिम पहिली हॅट्रिक असेल या टुर्नामेंट मधली. जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. काल सुद्धा एक हॅट्रिक झाली होती आणि आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक झाली आहे राजू यांच्याकडून. जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. यस थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना साहिल बंगले आणि बापा मोर्या दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंडचा धावा सुद्धा घ्यायचा आहे. शेवट चेंडू असेल. यावेळेस पहिला सामना विजय झालाय तो बिंदास संघ. हाडलक झुंजार संघ. चांगला खेळ झाला परंतु थोडेसे कमी पडले तुम्ही. चला हँडशेक करून घ्यायचंय. ग्राउंड मध्ये जाऊन हँडशेक करून घ्यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट वन अँड ओनली ज्यांनी शेवट षटकामध्ये हॅट्रिक घेतली मिस्टर राजू. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यांना मेडल देऊन सन्मानित केलं जाईल.